पहिला बॉल इथे पाहायला मिळते बुरानकडून. ओ खराब क्षेत्ररक्षण सुफियान रॉकीकडून. शॉट मिड विकेटला. सिंगलनी खातं उघडले बुराननी. आता साईक अफनानकडे. परवेज राऊत मुख्य पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. अब्रार बेबास केरळेकला पंचांचं काम पाहतायत. मुस्तकी मुर्सू करता श्रीवर्धन एक्सप्रेस गोलंदाजीसाठी. हे सीझन त्याच्या ताकदीप्रमाणे राहिलेलं नाहीये. मुस्तकीम पुढचा बॉल अफनान यांच्यासाठी. फटका हवेत खेळलाय. पाहूया झेल होईल का. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल सुटला शेफकडून. 2 धावा इथे मिळतील. आपण पाहिलं तर शेब लॉंग ऑफ वरून गेलेत. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाला हा सरळ झेल होता. मिड ऑफलाच होते पण लॉंग मिड ऑनला होते पण झेल टिपता आला नाही जाग्यावरच. यावेळेस कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक आहे तिथे सामी चूक करणार नाही. झेल टिपलाय. अफनान बाद. सुरुवात आजही चांगली नाही NSC संघाची पाहायला मिळते. अफनान पुन्हा एकदा निराश होऊन माघारी परतलेत. मनसूर नि बॅटर इन होत आहेत. स्क्रीनवर आपण अफनानला पाहताय नाराज आहेत. कव्हरला खेळायचा होता स्ट्रोक पण हवेत खेळण्याची चूक केली. पहिल्या षटके P1चं पॉवर प्लेचं. शम्मू 11 श्रीवर्धन संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं टॉस जिंकल्यानंतर. पुढचा बॉल मुस्तकी मुर्चुक मनसूरसाठी. फटका चांगला केलाय. स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मनसूरच्या बॅटमधून. आपल्या होम ग्राउंडला या षटकाराने सुरुवात करतात आजची इनिंगची. जबरदस्त पुलचा फटका क्रिस गेल स्टाईल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा षटकार पाहायला मिळाला. सहा धावांनी मनसूरने खातं उघडलंय. पुढचा बॉल हा यावेळेस बाउन्सर पाहायला मिळाला. तिकड बाउन्सर. 5वा बॉल होता त्यामुळे हे षटक संपेल. पहिल्या षटकात 9 धावा पॉवर प्लेच्या. सरफराज. बॉल होता मोहम्मद. चेंडूच्या खाली खराब क्षेत्ररक्षण मोहम्मदचा. झेल झाला नाही. 2 धावा इथे मिळतील. सरफराज नाराज आहेत. पहिल्याच बॉलवर बुरानला फुलटॉस मिळाला होता. ऑन साईडला फाईन लेगची
जागा खाली होती, सरळ फेकला पाहिजे होता, पण बॅट आणि बॉलचा तितका चांगला संपर्क झाला नाही. 2 धावा बुरहानला मिळतील. स्ट्राईक चेंज इथे करतात, गोलंदाजी दिशा बदलत आहे. सरफराज राईट मोर द विकेट येतील. पुढचा बॉल, हाई फटका चांगला खेळून काढलाय खोदून. सामित आहे तिथे, सामित हो चेंडूनी फसवलंय, पण एकच सिंगल. मनसूर दुसरी धाव घेण्याच्या कुठल्याही मनस्थितीत नाही आहे. ते एक सिंगल येते. एक सिंगलनी संघाची धावसंख्या 12. धावा. पुढचा बॉल, हा चांगली गोलंदाजी इथे. लेग कटर पाहायला मिळाला. घोषांकित क्षेत्रात एक सिंगल. लेग बाईज आहे, त्यामुळे मनसूर स्ट्राईक करतील. धावसंख्या 13. हेलिकॉप्टर जबरदस्त स्ट्रोक. वाह, कडक स्ट्रोक इथे पाहायला मिळाला मनसूरच्या बॅटमधून. 6 धावांसाठी. सरफराज शिरगावकर दोघेही 40+ खेळाडू आहेत, पण हा पहा रिप्लेमध्ये आपण पाहतोय जबरदस्त स्ट्रोक मनसूर. पुढचा बॉल, हा यावेळेस मात्र कमबॅक करताना सरफराज शेवटचा बॉल डॉट टाकलाय. षटक संपले. 19 धावा 2 षटकानंतर. 19 आल्यात NSC अर्थात नवनिहाल स्पोर्ट्स क्लब सायगाव आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. हेलिकॉप्टर स्ट्रोक आपण पाहिला. मनसूरचा जबरदस्त स्ट्रोक. कोणीच धावा. शेप ठाणगे आलेत आता तिसरं षटक घेऊन जम्मू 11 श्रीवर्धनसाठी. शेप बुराना स्ट्राईकला. हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पण उजव्या अष्टीच्या बाहेर. वाईड बॉलचा इशारा आलाय मुख्य पंच परवेज राऊत यांचा. शेप यावेळेस लोरायला पंच वळाले तर आणखीन एक वाईड बॉल आहे. वाईड +2 टोटल 3 वाईड 22. खाली शेप कडून आपण पाहिले ते लगातार 4-5 वाईड असे टाकलेले. आजही सुरुवात वाईडनीच केली. 2 वाईड आलेत लगातार आणि वाईडवर 2 बाईज पण आल्यात. तर टोटल 4 धावा शेपने आतापर्यंत खर्च केल्यात. अजून एकही बॉल टाकलेला नाही आहे, अर्थात वैध चेंडू टाकला नाही त्यांनी. पुढचा बॉल शेप बुरानसाठी. फटका हाय हँडचा लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा भरून आर पार सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी. 40+ चा दम. दोन्ही खेळाडू 40+. नवख्या गोलंदाजावर आता दबाव आहे. कदाचित बुरान सांगतात शेप. पुढचा बॉल, आणखीन एक चांगला फटका आहे बुरानचा. क्षेत्ररक्षक आहे तिथे. आउटफील्ड खराब. फंबल इथे. 2 धावा. हो, तिसरी धाव इथे नाही होत आहे. 2 धावा कंप्लीट केल्यात. 31 धावा. NSC चषक
2024 आपण पाहतोय. पाणी घेऊन जा मैदानातून. उजव्या यष्टीच्या बाहेर वाईड बॉल येईल. आई बत्तीस धावा. पुढचा बॉल शेप बुरांसाठी. आणखी कॉम्बॉक्सला दिली सलामी. काय फलंदाजी करते बुरान. लगातारचा हा दुसरा षटकार. जबरदस्त हिटिंग सुरू आहे बुरहानची. शेबर हल्ला. 19 धावा शेबने आतापर्यंत खर्च केल्या. अवघ्या 3 बॉलवर 2 षटकार बुरांनी ठोकलेत. शेब दबावात आहेत. पुढचा बॉल बुरांसाठी. स्लोवर वन. खूप बाहेर. वाईड बॉलचा इशारा मुख्य पंचांचा. वाईडनी संघाची धावा संख्या पोहोचते 39 धावांवर. दबावात आहे शेब. 39 धावा. पुढचा बॉल राईट राऊंड द विकेट यावेळेस बुरांसाठी. शेब ठाणगे 3 बॉलमध्ये 20 धावा दिल्यात. पुढचा बॉल रिव्हर्स. वा. आणखीन एक बिग हिट. सिक्सर. सरळ तर सरळ हाताने. आता उलट्या हाताने पण घेतलाय बुरहाननी शेबला. 3 षटकार. काय जबरदस्त फटकेबाजी बुरहानकडून. जुनेद अनवरी यांच्याकडून 1000 रुपये बुरहान यांच्यासाठी. आणि जर आणखीन एक षटकार टोकला तर सफदर उल्डे यांच्याकडून 1000 येतील बुरहानला. जबरदस्त फटकेबाजी. 45 धावा. 45. मुस्तकीम आता चर्चा करतायत शेब. आता तुम्ही जितकी जास्त चर्चा तितका जास्त खर्चा. कम चर्चा कम खर्चा. इथे आता जेवढी जास्त चर्चा होईल तितका दबावात येईल शेब. दबाव वाढतोय शेबवर. बुरहान पुढचा बॉल. हो हो हो. यावेळेस मागचा दरवाजा उघडा आणि चोरी झाली. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. क्लीन बोल्ड. बुरहान बाद होता. शेवटचा बॉल शेब चांगला टाकला. 24 धावा केल्या 8 बॉलमध्ये बुरहाननी. जबरदस्त बॅटिंग बुरहानची. शेब दबावात प्रचंड दिसतोय. समोर 11 साठी. 8 बॉल 24. पहा बुरहान आपल्या स्क्रीनवरही दिसत आहेत. 300च्या स्ट्राईक रेटनी फलंदाजी केली. वेल प्लेड बुरहान. वेल प्लेड. जबरदस्त. हे चेहऱ्यावरचं हास्य पाहण्यासाठी सगळेजण आतुर असतात. आणि तो स्वीट साऊंड बॅटचा आवाज आला ना त्यावेळेस चेहऱ्यावरचं हास्य. वेल प्लेड. स्क्रीनवर आहात तुम्ही बुरहान. जबरदस्त खेळ. या एका षटकात 5 बॉलमध्ये 26 धावा कुठल्या. शेवटचं षटक मोहम्मद आराई. पुढचा बॉल. हो मनसूरच्या बॅटमधून पण झेल होईल का. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल सुटलाय. एकच धाव. मनसूर धावले नाही पहिलेच. 2 धावा आल्या असत्या. 1 सिंगल. धावा संख्या 46. 46 धावा. पुढचा बॉल. आता रिहान आहेत सायकला.
4 बॉल अजूनही बाकी आहेत. मोहम्मद वा रिहान जबरदस्त स्ट्रोक. याही वेळेस चांगला प्रयत्न पण किती धावा येतील. 4 धावा चौकार. चांगला प्रयत्न केला क्षेत्ररक्षकांनी. चांगला फटकाही होता रिहानचा. अर्धशतक पूर्ण होते. 50 धावा NSC सायगावच्या. NSC सायगाव 50 धावा. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. मोहम्मद शेवटचं षटक हाताळते. मोहम्मद पुढचा बॉल रिहानसाठी. बॅटची कडा घेतली. गोशांकी क्षेत्रात एक सिंगल. सिंगलनी स्ट्राईक चेंज. मोहम्मद पुढचा बॉल. यावेळेस मनसूर. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत. हो 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 पुल पॉवरफुल. सो ब्युटिफुल. सो एलिगंट. जस्ट लुकिंग लाईक वाव वाव षटकार. चला आयोजक सांगतात पैसे इथे पोचवा. धावसंख्या 57. 57. शेवटचा बॉल. हा त्याही पेक्षा लांब लांब लांब. सायगाव रोड वरून श्रीवर्धनला पाठवला बॉल. बॅटर आहे मनसूर. षटकार 6 धावांसाठी. काय फलंदाजी केली आपल्या मैदानात. 63 धावा. 64 धावा कराव्या लागतील 20 बॉल मध्ये. जम्मू 11 जम्मू 11 साठी श्रीवर्धन साठी. मनसूर 8 बॉल 26. स्क्रीनवर आपण पाहतोय मनसूरला. काय जबरदस्त फलंदाजी केली. अमोल सर. चौसष्ट धावांचं लक्ष 20 बॉल मध्ये. काय फलंदाजी केली NSCच्या ग्राउंडवर आपण पाहाल. बुरहान त्यानंतर मनसूरनी सुरुवात करून दिली. नंतर बुरहाननी त्यानंतर रेहानच्या बॅटमधूनही धावा आल्या.
पहिल्याच बॉलवर इथे साबिर शेख बाद होत आहेत. रिप्ले मध्ये आपण पाहतोय पहिलाच बॉल इथे हवेत खेळला, साबिर बाद. नवीद खर्दमे पण पोचलेत, पण सध्या परिस्थिती श्रीवर्धनची खराब आहे. ते नाराज आहेत श्रीवर्धनच्या परफॉर्मन्सवर. आतिक नाईक यांचे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेनिमित्त. आमचे चांगले मित्र परिवारातील हे सगळे प्लेयर आपण आता स्क्रीनवर पाहतोय. नवीद खर्दमे यांना जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून स्क्रीनवर आहेत. सध्या परिस्थिती दबावात आहे. बुरांनी पहिल्याच बॉलवर मोठा अडसर दूर केला. साबिर शेखचा सरफराज, नॉन स्ट्राईकला न्यू बॅटर सुफियान रोगे, स्ट्राईक एंडला रॉकीला आता त्याच्या नावाप्रमाणे इथे फलंदाजी करावी लागेल. तो अर्थात क्रिकेटचा रॉकस्टार आहे. त्याच्या बॅटमधून धावा येतात. बऱ्याच वेळेस अडचणीतून श्रीवर्धन संघाला त्यांनी बाहेर काढले. यावेळी जम्मू 11 श्रीवर्धनसाठी ते खेळतात. आज बुरान वेगळ्याच पद्धतीने आलेत मैदानात. पहिले आले सिंगल डबल्स, मग षटकार टोकले. गोलंदाजी करताना पहिल्या बॉलला विकेट पण घेतला. सुरेख गोलंदाजी इथे, चांगलं क्षेत्ररक्षण जुनेदचं, जबरदस्त स्टॉप. एक सिंगल इथे मिळेल सुफियानला. आज NSC वेगळ्याच पद्धतीने सकाळी उठले आणि आजचा दिवस NSCचा दिसतोय आतापर्यंत. आता इथं कोणतरी येऊन म्हटलं की रात्री आपल्याला उद्याच्या दिवशी फुल चान्स आहेत. मला वाटतं त्यांनी ज्योतिष पाहूनच त्यांनी म्हटलं होतं रात्री. पुढचा बॉल, हा चांगली गोलंदाजी. मेसी स्टोक सरफराजचा डॉट बॉल. दबाव वाढतोय जम्मू 11 श्रीवर्धनवर. पहिल्या 3 बॉलमध्ये एक गडी बादही झालाय आणि फक्त एक धाव आले. NSCचे समर्थक ही खुश आहेत. छोटे छोटे समर्थक सगळे आज जमा झाले सायगाव संघासाठी सपोर्ट करताना. पुढचा बॉल बुरान सरफराजसाठी. बुरान जास्त वेळ बुरानला आनंद देणार नाही, कारण आहे सरफराज शिरगावकर. 1 बाउन्स 4 धावा चौकार. इथे इशारा येतोय पंचांचा. पहिला चौकार. असे खूप सारे चौकार सरफराजला टोकावे लागतील जर मॅचमध्ये जम्मू 11 श्रीवर्धनला आणायचं असेल तर. बुरान कमालीची गोलंदाजी. पॉवर प्लेचं षटक ते हाताळत आहेत. 4 चेंडू टाकलेत त्यांनी, अवघ्या 5 धावा दिल्यात आणि या षटकातील शेवटचा बॉल, कारण हा मॅच 5 बॉलचं षटक असेल या मॅचमध्ये. बुरहान जबरदस्त गोलंदाजी. अर्थात या पूर्ण स्पर्धेत 40 प्लसच्या खेळाडूंनी प्रचंड प्रभावित केले. स्ट्राईकला सुद्धा 40 प्लसचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. विकेट कीपर 40 प्लस, गोलंदाज सुद्धा 40 प्लस. पुढचा बॉल, हा हवेत केलाय. बाप रे बाप, लांब लांब लांब, खूप लांब. सरफराज शिरगावकरचा बॅटचा ब्रँडेड षटकार, 6 धावा. भावेश सर आपण कुठे असाल तर टेक्निशियन टीम सोबत जुडा. भावेश पालेकर. चला, आमच्या कॅमेरामॅनच्या खाली जे प्रेक्षक आहेत त्यांना सूचना आयोजकांकडून आहे, कारण वारंवार डिस्टर्ब होते आमच्या कॅमेरामॅनला आणि इथे टेक्निशियन टीमला सुद्धा. अकरा धावा, 64चा टार्गेट. मनसूर पुढचा बॉल सुफियान साठी. हा चांगली गोलंदाजी मनसूरची.
अली येत आहेत वेगाने, चांगलं क्षेत्ररक्षण अलीचं, एक सिंगल येते, स्ट्राईक पुन्हा सरफराजकडे. या मॅचमध्ये जितके बॉल सरफराज खेळतील जम्मू 11 श्रीवर्धन या मॅचमध्ये येईल, कारण आता 3 बॉल 10 केलेत सरफराज शिरगावकर. एक मोठं षटक आणावं लागेल सरफराजला, त्याची जाणीव आहे सरफराजला. गोलंदाजसाठी दोघंही खेळाडू खूप चांगले एकमेकाला ओळखतात. मनसूर पुढचा बॉल, हा चांगली गोलंदाजी, टप्पा पडलाय, बीट केले इथं, शरीराचा वेध घेणारी गोलंदाजी. डॉट बॉल मनसूर. पहिले षटक बुरांनी चांगलं टाकलं, पण शेवटच्या 2 बॉलमध्ये चौकार षटकार आला. 12 धावा. पुढचा बॉल मनसूर सरफराजसाठी 64चा पाठलाग करायचा आहे. रिक्वायर्ड रन रेट आतापासून 20. हा खोलवर टप्प्याचा चेंडू या हेलिकॉप्टर फिरवला, 1 धाव इथं फक्त मिळेल सरफराजला. चांगलं क्षेत्ररक्षण करतात NSC चे सर्व क्षेत्ररक्षक. 13 धावा. मनसूर 2च धावा दिल्या 3 बॉलमध्ये. सुफियान रॉकी धावा कराव्या लागतील. स्क्रीनवर आपण पाहतोय मनसूर यांना गोलंदाजी मार्कवर, एक 4-5 बॉलांचा रन, पण अचूक टप्पा आहे यांच्याकडे. हा बट हाही बॉल चांगला होता, पण यावेळेस दिशा चांगली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण जुनेचं, जबरदस्त क्षेत्ररक्षण, 1च धाव. काय गोलंदाजी करतात मनसूर. मनसूर वेगावर भरोसा नाही, त्यांचा अचूक टप्प्यावर भरोसा आहे. अचूकता ही त्यांच्या गोलंदाजी ओळख आहे. पहा पुढचा बॉल मनसूर, सरफराज साडी. याही वेळेस बॅटवर आला नाही, नाराज सरफराज स्पष्ट दिसत आहेत. चिडचिड होते, कारण हाही बॉल षटकारासाठी जायला पाहिजे होता असं त्यांचं मत. काय षटक हाताळलंय, जबरदस्त गोलंदाजी, अवघ्या 4 धावा दिल्या. गोलंदाजी आवडले असेल मनसूरची तर टाळ्या होत्या मनसूरसाठी. जबरदस्त गोलंदाजी, 4 धावा. पंधरा धावा फक्त झाल्या. 64 धावांचा पाठलाग करताना इथे जम्मू 11 श्रीवर्धन आता 10 बॉलमध्ये 49 धावांचे लक्ष आहे. चला NSCच्या टीमला विनंती असेल, लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपली स्पर्धा ही लक्षात घ्या, वेळ लावू नका. दहा बॉल 49. सरफराज गोलंदाजीसाठी आता न्यू बॉलर अथर. सरफराजसाठी अथर. पहिला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, वाईड बॉल. पहिला वाईड बॉल इथे पाहायला मिळते. धावसंख्या 16. 48. 10 बॉल 48. प्रत्येक बॉलवर चौकार षटकार इथे पाहिजे. हा आलाय पहिला. खूप लांब लांब षटकार येत आहेत, पण इथं 6 धावा मिळतील. अर्थात लवकरच टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा मयुरेश सर 9 धावा एका बॉलवर येतील. ISPL सारख्या लांब षटकार मोजले जातील आणि एक बॉलला 9ही येतील. ती वेळ जवळ आली आता क्रिकेटमध्ये. मोठा षटकार सरफराज शिरगावकरचा. 6 धावांचा हा स्ट्रोक. 22 धावा. अथर पुढचा बॉल सरफराजसाठी. हा सुरेख गोलंदाजी, डॉट बॉल येईल इथे. चांगली गोलंदाजी, कमबॅक डिलिव्हरी अथरची. यावेळेस चेंडूला वळण दिलं, टप्पा पडल्यानंतर चेंडू स्विंग होताना दिसला इथे. यष्टिरक्षक मनसूरच्या हातामध्ये डॉट बॉल. पुढचा बॉल अथर. 3 बॉल अजून या षटकात येईल. 3 मोठे हिट आले तर मॅच मध्ये येऊ शकते जम्मू 11. हा फटका फसलाय, झेल होईल का? आली चेंडूच्या खाली पण डोक्याच्या वरून षटकार. 6 धावा. हवेची साथ मिळते सरफराजला इथे. जम्मू 11 श्रीवर्धनला सुद्धा हा षटकार येतोय फायद्याचा. बॅटच्या टो एंडला लागलेला. सरफराजलाही माहिती होतं की टाइम झाला नव्हता.
पण मैदान फलंदाजाला साजेस आहे ते. हा षटकार पाहायला मिळाला. 28 धावा. 7 बॉल 36 ची गरज. 7 बॉल 36. जम्मू इलेव्हन श्रीवर्धनला 7 बॉल 36. मनसूरने शेवटच्या 2 बॉलला 2 षटकार टोकले होते. त्या 12 धावा आता जम्मू इलेव्हनला अडचणीत आणतायत. 7 बॉल 36 म्हणजे 6 षटकार टोकावे लागतील जम्मू इलेव्हन श्रीवर्धनला या 7 बॉलमध्ये. पुढचा बॉल डॉट बॉल. कर्णा बॉल स्टंपवरून गेलाय. शेवटचा बॉल. आता 6 बॉल 36. 6च्या 6 षटकार टोकावे लागतील. 6 बॉल 36. चांगली गोलंदाजी अत्तरची. सहा बॉल 36. आणखीन एक षटकार ठेवलाय सरफराजने. हा षटकार टोकून 5 बॉल 30. सर आता सुफियान रॉकीवर जबाबदारी असेल. 5 बॉल 30 मार. आरावी पाबरा यानंतरचा मॅच असेल टॉससाठी. या दोन्ही कॅप्टन पोहोचले असतील तर आरावी पाबरा. नायाब 5 बॉल 30. नायबला 1 बॉल टाकायचा आहे चांगला NSC साठी. पण रॉकीला 5च्या 5 षटकार टोकायचे. करेला कारनामा रॉकी का जम्मू इलेव्हन साठी. पहिला बॉल हो परफेक्ट यॉर्कर. इथे सिंगल घेतले सरफराजनी. 4 बॉल 29. 11 बॉल 30 खेळलेत सरफराज. 4 बॉल 29. सरफराजनी अजूनही मॅच सोडली नाही. त्याला माहिती आहे काही शक्य आहे क्रिकेटमध्ये. इम्पॉसिबल हा शब्द वाचला जर आपण नीट तर आय एम पॉसिबल सुद्धा त्याच्यात दिसते. ते सरफराज इथे शोधताना. पुढचा बॉल हा षटकार. सरफराज थांबणार नाही. तो शेवटच्या बॉलपर्यंत मॅच नेईल. शेबनी टाकलेली 4-5 वाईट हे आता अंगलट आलेत जम्मू इलेव्हन श्रीवर्धनच्या. एक्स्ट्रा जर दिल्या नसत्या क्षेत्ररक्षण खराब केलं त्याचा परिणाम मॅचमध्ये दिसतोय. आणखीन एक षटकार. सरफराज शिरगावकर नाव लक्षात ठेवा. NSCला सहजासहजी तो सामना देणार नाही. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आरावी विपक्ष पाबरा टॉससाठी. 2 बॉल लगातारचे 2 षटकार. 47 झालेत. 2 बॉल 17 ची गरज आहे. 2 बॉल 17. सरफराज म्हणेल एखादा नो बॉल वाईट. 2 बॉल 17 नायाब. हा बॉल चांगला आलाय. आता मॅच मध्ये पूर्णपणे आले NSC. डॉट बॉल येते. 1 बॉल 17. 14-42 धावसंख्या आहे सरफराज शिरगावकरची. 1 बॉल 17. डॉट बॉल. मॅच जरी पराभूत झाला असेल तरी सरफराजनी प्रभावित केले. मन जिंकलीत. 15 बॉल 42 नाबाद सरफराज शिरगावकर. सामना जिंकला NSC संघाने. पाबरा संघ प्लीज या टॉससाठी पाबरा.